नमस्कार. न्यू इंग्लिश स्कूल जोहे मॅंग्रोव्ह विषयावरील क्षेत्र भेटीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना मॅंग्रोव्ह वनस्पतींची रचना, वैशिष्ट्ये व पर्यावरणातील महत्त्व समजावून देणे तसेच किनारपट्टी संरक्षणात त्यांची भूमिका जाणून घेणे. सकाळी 7:30 वाजता मार्गदर्शक शिक्षक श्री पाटील एडी यांच्या नेतृत्वात जोहे वरेडी खाडी लगत मॅंग्रोव्ह परिसरात पोहोचले. तेथे श्रीमान अक्षय पाटील सर, सौ पूजा म्हात्रे मॅडम व श्रीमान पाटील पी.आर. सर यांनी मॅंग्रोव्हची माहिती दिली. विविध प्रकारची झाडे, त्यांची श्वसनमुळे व खारट पाण्यात वाढण्याची क्षमता प्रत्यक्ष पाहिली. विद्यार्थ्यांनी परिसर निरीक्षण करून नोंदी घेतल्या. ही भेट अत्यंत ज्ञानवर्धक ठरली. मॅंग्रोव्ह वनस्पती समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण करतात व जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण आहेत हे स्पष्ट झाले. मॅंग्रोव्हचे संवर्धन करावे, पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करावी. विद्यार्थ्यांसाठी अशा शैक्षणिक भेटी नियमित आयोजित कराव्यात, असं मुख्याध्यापक श्री. गलांडे यूएस सर यांनी आपल्या मानोगतात सांगितलं. खेळी मेलीच्या वातावरणात मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री. गलांडे यूएस सर, मार्गदर्शक उपमुख्याध्यापक श्री पन्हाळकर व्ही.एल. मार्गदर्शक शिक्षक श्री पाटील ए.डी. श्री पाटील एस.जी. श्री शेकडे आर.एस. श्री मुंडे एच.जे.आर. श्री देशमुख पी.बी. श्री मलावकर टी.आर. यांच्या उपस्थितीत मॅंग्रोव्ह विषयावरील क्षेत्र भेट यशस्वी झाली. 3 वर्षापूर्वीची एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मग नंतर तुम्हाला कळेल की हा उपक्रम जरी साधा वाटत असेल तरी या उपक्रमातून आपल्याला घेण्यासारखं काय आहे ते लक्षात येईल. सायन्स आणि शिक्षण आपल्याला शिकवते की ऑब्झर्वेशन स्किल, निरीक्षण क्षमता आपल्यामध्ये खूप उत्तम पद्धतीने असली पाहिजे. मग ऑब्झर्वेशन स्किलचं काय आहे? आपला बोर्जे गावचा एक विद्यार्थी होता. बोर्जे गाव ऐकलंय, नाव ऐकलंय? हा, बोर्जे गावचा एक विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्याला शाळेय जीवनात सरांनी सांगितलं होतं की ताऱ्यांचा अभ्यास करताना आकाशाचं नीट निरीक्षण केलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीचा विचार करता करता एक दिवशी तो असा त्याच्या घराच्या बाहेर बसला होता आणि त्याला सरांनी सांगितलेली ती गोष्ट आठवली की आकाशातले तारे आपण काय केले पाहिजे, निरीक्षण केले पाहिजे. आणि अचानक तो रात्रीचे तारे बघता बघता त्याला असा आकस्मिक एक प्रखर असा प्रकाश आल्यासारखा असला आणि काहीतरी जोरदार तुटल्यासारखं त्याला दिसत होतं. पण योगायोगाने त्याच्याकडे मोबाईल कॅमेरा वगैरे त्यावेळी नव्हते, ती तशी फॅसिलिटी नव्हती. पण त्याने ते फक्त निरीक्षण त्याच्या डोक्यामध्ये ठेवलं आणि नंतर थोडंसं मोठं झाल्यानंतर त्याला ते लक्षात आलं की हे जे होतं तो उल्कापाताचा एक प्रकार होता. आणि आत्ता ज्यांचं अत्यंत गोड असं व्याख्यान आपण ऐकलं ते सन्माननीय आमचे प्रवीण पाटील सर, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हा योग घडवून आणलेला आहे ते आमचे सायन्स टीचर आपले ए डी पाटील सर, त्यांना साथ करणारे शेट्टे सर असतील, देशमुख सर असतील, मलावलकर सर असतील, आणि आपल्यासोबत असणारे गरज सर आहेत, त्यानंतर आम्ही आलेलो आहे, आणि आपण सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे. कारण आता मी व्याख्यानाच्या रूपानं ऐकलं की आपल्याला निसर्गाचं सुद्धा ज्ञान अवगत पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकण हे खऱ्या अर्थाने एक भारताचं वैभव आहे. असं आहेच आहे, पण एक भारताचं वैभव आहे. त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी मला सुद्धा समजल्या.